Yes, good morning to all. Everything is clear. Yes. So today again we will start with the inverse part. Concept clear आहे ना प्रत्येकांना? Inverse म्हणजे काय? इनव्हर्स म्हणजे रेसिप्रोकल सारखा फॉर्म आहे. 1/a लिहू शकत नाही मॅट्रिक्स मध्ये. करेक्ट? We cannot write the 1/a, but we can transform this as a to the power -1 असं म्हणायचं नाही पण त्याला. It's a to the power -1 नाही येतो a inverse आहे. A inverse into a into a inverse एकमेकांना cancellation and that is the identity matrix म्हणून येतं. It can be of order 2/2 or it can be of order 3/3. 2/2 किंवा 3/3 ऑर्डर असू शकतो. हे क्लिअर ठेवायचं माइंड मध्ये. ओके. सो याच्या बाबतीत 2/2 किंवा 3/3 चे एक्झाम्पल म्हटल्यानंतर a 2/2 चं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलंय मायनर कोफॅक्टर. फारसा लेंथीनेस नाहीये. व्यवस्थित तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर खूप इझी आहे 2/2. राईट? मायनर कोफॅक्टर काढलं की काय तयार करतात? मायनर कोफॅक्टर काढल्यानंतरची स्टेप सांगा बरं. काय करतात? काढा नोटबुक, क्रॉस चेक करा. स्क्रीन ब्लर होत राहणार थोडी पण ते होत जाईल ऑटोमॅटिकली. तो कॅचअप करत राहणार. सांगा मायनर कोफॅक्टर काढल्यानंतर काय करतो आपण? मायनर कोफॅक्टर 11 मध्येच काढलं होतं आपण. क्लिअर सर्वांना? मायनरचा अर्थ येतो रिड्यूस करणं. काय रिड्यूस करायचं असतं? रो किंवा कॉलम. ज्या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे त्याचा रो किंवा कॉलम काय करतो आपण? रिड्यूस करतो. लक्षात ठेवायचं. ओके. त्या मेथड मध्ये होतो आपण. रो किंवा कॉलम त्या याचा रिड्यूस करतो. सांगा नेक्स्ट काय केलं? कोफॅक्टर मॅट्रिक्स काढा, चेक करा. कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिताय ना? पॅरलली लिहित चला. मी परत सांगतोय, नुसतं स्क्रीनशॉट घेऊन ठेवू नका. ते सगळं विसरून जाईल अदरवाईज. प्रत्येकाकडे नोटबुक मध्ये सगळी गोष्ट असली पाहिजे. कोफॅक्टर मॅट्रिक्स काढला. सांगा त्याच्यानंतर काय केलं? त्याच्यानंतरची स्टेप कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घेतला? यस करेक्ट श्रद्धा. पुढं कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घेतलं? इनव्हर्स घेतलं. रॉंग. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा कोण सांगतं काय घेतलेलं? इनव्हर्स नाही. मंथन चेक कर. स्टेप्स नाही मिस झाल्या पाहिजेत. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घेतला आपण? ट्रान्सपोज. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर कुठला मॅट्रिक्स मिळतो? कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर कुठला मॅट्रिक्स मिळतो? चेक करा. ऍडजॉइन. करेक्ट? आणि हा सगळ्यात महत्वाचा या पार्ट ऑफ दॅट इज द 12th. ऍडजॉइन मिळतं. सांगा ऍडजॉइन ए इनव्हर्स काढायचा. हाऊ इट हेल्प्स? ऍडजॉइन इन द न्यूमरेटर, determinant in the denominator. Adjoin in the numerator, determinant it is in the denominator. That's why determinant should not be zero. म्हणजे काय चेक केलं आपण? कोण सांगतं काय चेक केलं? डिटर्मिनंट शुड नॉट बी झिरो चा अर्थ काय? डिटर्मिनंट शुड नॉट बी झिरो चा अर्थ नॉन सिंग्युलर. एक अर्थ झाला. सेकंड मिनिंग एक अर्थ झाला नॉन सिंग्युलर. व्हेरी गुड. दुसरा इनव्हर्स एक्झिस्ट. राईट? इनव्हर्स एक्झिस्ट असणं म्हणतात त्याला. आणि तिसरा शब्द फक्त तिसरा शब्द इनव्हर्स एक्झिस्टच पण तिसरा शब्द काय असतो? इन्व्हर्टिबल ऑर नॉट. क्लिअर? गिवन मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट असं म्हटलं जातं. क्लिअर? पूर्ण पार्ट. थेअरी फारशी नाहीये त्याच्यामध्ये. थोडीशी कमेंट ठेवा. मिसमॅच काय होतं कामा नये. कुठं इक्वल टू द्यायचं, कुठं काय करायचं, या जम्बलिंग झाले नाही पाहिजे. या जम्बलिंग होता कामा नये. ओके. अथर्व दांगट आहे का? अथर्व दांगट. अथर्व आहे का मॉर्निंग बॅच मध्ये? यस अथर्व दांगट. बरेच जणांनी पेपर कॉपी केलाय. ऍज इट इज जशाला तसा. अथर्वने नाही केलेलं. अथर्व तुझा प्रामाणिकपणा चांगलाच बोललाय तुला. अटेंड नाही केले का लॉजिकचे लेक्चर्स? अटेंड नाही केले का अथर्व? अथर्व व्यवस्थित लक्ष नाहीये. हा यस प्रीती देसाई. लॉजिकचा क्वेश्चन शेवटचा क्रॉस चेक करून बघायचा काय केलं तिथं ते. लॉजिकचा क्वेश्चन चेक करून बघायचा. प्रीती देसाई आहे का लेक्चर मध्ये? लॉजिकचा क्वेश्चन चेक करून पाहायचा शेवटचा. किती गडबड करून ठेवली त्या क्वेश्चन मध्ये. येस अजून बरेच येणार. नाही चेक नाही झाला. के मार्केटचे नाही झाले. सिंहगडचे चेक झाले. ऑलमोस्ट होत आलेले. त्यांना मी सांगतोय काय चुका केल्या त्यांनी, काय मिस्टेक झाल्या ते सांगतोय. प्रीती देसाई नाहीये का? काय करून ठेवलं शेवटच्या क्वेश्चन मध्ये गडबड? येस अजून वेळ आहे. के मार्केट थोडस वेट आणि वॉच.
होऊन जाईल तुमचं पण. ओके, लक्ष द्या. सो वी हॅव टू सी द 3x3 मॅट्रिक्स नाव. 3x3 मॅट्रिक्स साठी काय काढायचं? इनव्हर्स काढायचं आपल्याला. करेक्ट? 3x3 मॅट्रिक्स साठी इनव्हर्स काढायचं आहे. क्वेश्चन एक्झाम मध्ये ऑलमोस्ट असतो. 2x2 चा किंवा 3x3 चा ऑलमोस्ट असतो एक्झाम मध्ये. राईट डाऊन. फाइंड द A inverse of the find the A inverse of find the A inverse of the matrix. इनवर्स काढायचं आहे तुम्हाला. मॅट्रिक्स गिवन आहे. A matrix suppose given है 0 1 2 0 1 2 0 1 2 1 2 3 1 2 3 1 2 3 3 1 1 3 1 1 हा मॅट्रिक्स आहे. सांगा पहिली स्टेप. फाइंड द A inverse by using adjoint method. Find the A inverse by using adjoint method. Okay, so start. फर्स्ट थिंग काय काढणार? फर्स्ट थिंग काय काढणार? सगळ्यांनी सांगायचं. फर्स्ट थिंग काय काढणार आणि व्हॉट शुड बी द आन्सर. सगळ्यात पहिल्यांदा चेक काय घेतलं पाहिजे? फर्स्ट चेक काय घेतला पाहिजे? इट मस्ट बी यस इन्व्हर्टिबल. पहिला चेक असतो इट मस्ट बी इन्व्हर्टिबल. सो स्टार्ट. इन्व्हर्टिबल आहे का नाही चेक करा पहिल्यांदा. सो फाइंड आउट इट्स डिटर्मिनंट फर्स्ट. लिहिलं वरती टायटल. काय लिहायचं होतं? फाइंड द A inverse by using adjoint method. Find the A inverse by using adjoint method. Okay, find the A inverse by using adjoint method. So start करा. डिटर्मिनंट काढा आणि सांगा किती येतं ते. डिटर्मिनंट काढायचं आहे प्रत्येकांना आणि सांगायचं आहे किती येतं. डिटर्मिनंट किती येतं तो सांगायचं आहे. डिटर्मिनंट किती आलं सांगा पटकन. डिटर्मिनंट किती आलं? मधुर बरोबर आहे का? मधुर चेक कर. मधुर आय थिंक रॉंग है. अवनी यस करेक्ट. अर्णव यस करेक्ट. अमय राजऋषि यस करेक्ट. यस प्रणील करेक्ट. श्रावणी यस बरोबर. ओके गुड. करण रॉंग. करण पेपर कसा सॉल्व केलाय? सिंहगड रोड करण पेपर अतिशय वाईट सॉल्व केलाय. जुली रॉंग. अरे डिटर्मिनंट काढायचा आहे तो पण चुकीचा काढला. सुरुवात तशी झाल्यास काय होणार आहे मला सांगा. हा, सुरुवातच जर असे असेल तर कसं होणार? काढा व्यवस्थित परत एकदा डिटर्मिनंट. काही जणांचं आन्सर बरोबर आहे. ज्यांचं बरोबर आहे त्यांना सांगितलंय यस. काही जणांचं चुकीचं आहे त्यांना सांगतोय चुकीचं आहे ते. यस पियुष कुंटे रॉंग. अभिषेक बरोबर आहे. तनिष्क रॉंग. तनिष सोलंकी रॉंग. अथर्व रॉंग. अथर्व दांगट रॉंग. ईश्वर बरोबर आहे. ईश्वर कुंभारे करेक्ट. -2 आन्सर येतं रे. चेक करा. -2 इज द आन्सर. काय असेल इथं पहिल्यांदी 0 करेक्ट. इथं डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0 1 2 1 2 3 3 1 1. ओके, सो डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू हा 0 बाहेर घेतला पुढची व्हॅल्यू 2/2 कन्वर्ट होत असते. लक्ष द्या. हा 0चा रो कॉलम हाईड करा. 0 असणारा रो कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स 2 3 1 1 2 3 1 1 2 3 1 1 करेक्ट. पुढचं साइन -1 परत डिटर्मिनंट. याला डील करतोय आपण सध्या.
याला डील करतोय आपण. याचा रो कॉलम हाईड करा. याचा रो हाईड केला, कॉलम हाईड केला. उरलेले 4 एलिमेंट्स 2/2 म्हणून टाका. उरलेले 4 एलिमेंट्स 2/2 म्हणून टाकायचे. हा 1 इथं घेतला. एकदा पॉझिटिव्ह घ्यायचा, एकदा निगेटिव्ह घ्यायचा. हा रो कॉलम हाईड करा. 1 3 3 1 1 3 3 1 1 3 3 1 या पद्धतीने. पुढचा पॉइंट +2 +2. ओके, तर आपण याच्याशी डील करतोय. या रो वाईज जायचं आपल्याला. याच्याशी डील करतोय आपण. 1 2 3 1. लक्ष द्या व्यवस्थित. 1 2 3 1 शिल्लक राहते त्या ठिकाणी. 1 2 3 1 चेक करा परत एकदा व्यवस्थित. बरोबर आहे. हे 4 एलिमेंट्स 1 2 3 1 याच्याशी डील करायचं आहे. हा बाहेर घ्यायचा आहे. एकदा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो याला हाईड करून ठेवा. 1 2 3 1 1 2 3 1. कुठून कसं लिहायचं हे क्लिअर केलं. ओके, हा 0 झाला कंप्लीट. -1 चेक केलं का रे आन्सर. हा क्रॉस प्रोडक्ट असा घ्यायचा, या पद्धतीने घ्यायचा. सो 1 -3 × 3 9 +2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस किती रे 6. सो -1 आणि -8 होणार, या +8 होणार. 0 +8 इथला मायनस प्लस होणार. पुढं चेक करा. हा किती होणार -5 × 2 -10 -10. कॅल्क्युलेशन मिस्टेक होऊ शकते. चेक करा आन्सर करेक्ट आहे का. बरोबर आहे का आन्सर. चुकणार आहे. काय लिहिणार शेवटी. डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. प्रतीक्षा कशाला गडबड केली. ओके, डिटर्मिनंट ऑफ A इज नॉट इक्वल टू 0. सो A इनवर्स इज व्हॉट एक्झिस्ट. हा क्रॉस चेक क्लिअर. हा क्रॉस चेक या ठिकाणी क्लिअर होतो. येस, विनम्र. नेक्स्ट टायटल मायनर. नेक्स्ट टायटल कोफॅक्टर. दॅट्स इट. मायनर काय काढायचं असतं. कोफॅक्टर्स. कोफॅक्टर्स मायनर अँड कोफॅक्टर्स. मायनर इज डिनोटेड बाय MIJ. कोफॅक्टर इज डिनोटेड बाय CIJ. आणि त्याचा फॉर्म्युला लिहून ठेवा. -1 I + j इंटू मायनर IJ. हे व्यवस्थित लिहून ठेवा. व्यवस्थित लिहून ठेवा. स्टार्ट टू कॅल्क्युलेट मायनर अँड कोफॅक्टर. मायनर अँड कोफॅक्टर काढायला चालू करा. मायनर अँड कोफॅक्टर्स काढायला चालू करा. सांगा मायनर. हे थोडंसं रफ करतो. लक्षात ठेवा डिटर्मिनंटची व्हॅल्यू -2 आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू -2 आहे. यस, स्क्रीन जरी ब्लर होत असेल तर एवढं काही लिहिलंच नाहीये मी अजून. आशुतोष जास्त काही लिहिलेलं नाहीये. स्टार्ट करा तुम्ही मायनर वगैरे. वेळ नका गमवू तुम्ही. स्टार्ट मायनर्स. काही हरकत नाहीये. काही चुकलं तर बघू शकता. तेवढी स्क्रीन परत हे होते, तुम्हाला दिसत राहील. ते दिसत राहणार. ओके, मायनर आणि कोफॅक्टर्स बाबतीत हा पार्ट थोडा रफ करतो. इथे मायनस व्यवस्थित मला घेते. ओके, मायनर ऑफ व्हॉट 0 फर्स्ट. सो M11 we say. M11 मायनर ऑफ किती 0 किंवा फर्स्ट पोझिशन आहे. राईट, फर्स्ट पोझिशन आहे. लक्ष द्या या ठिकाणी A11 12 13 याच्याशी डील करतोय आपण. 21 22 23 31 32 33 या पद्धतीने ओके. 1 1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम या पद्धतीने. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम या पद्धतीनं एलिमेंट पोझिशन माइंड केले जाते. सो मायनर ऑफ या ठिकाणी घेतोय आपण 0 चा. मायनर ऑफ 0 इक्वल टू डिटर्मिनंट टाका 2/2 चा. सांगा काय करतात. लक्ष द्या. आता मायनर ऑफ 0 लिहायचं आपल्याला. सो याचा रो कॉलम हाईड करा. रो आणि कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स 2/2 मध्ये लिहायचं. उरलेले 4 एलिमेंट जे आहे ते 2/2 मध्ये लिहायचे. याचा 0 चा रो हाईट कॉलम हाईट करा. एवढंच. प्लस मायनस साइन द्यायचं नाही. प्लस मायनस साइन देणं म्हणजे कोफॅक्टर. प्लस मायनस साइन देणं म्हणजे कोफॅक्टर. लक्ष द्या. त्यामुळं इथं एवढंच करायचं तुम्हाला. ज्या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे त्याचा रो हाईड करा, कॉलम हाईड करा. रो कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट्स 2/2 मध्ये टाका. 2/2 मध्ये टाका. 2 3 1 1 2 3 1 1. कन्फ्युज होऊ नका. याची कॅल्क्युलेशन सांगा किती येतं.
ची कॅल्क्युलेशन सांगा किती येतात. 2 into 1 2 minus 3 into 1 minus 3 आन्सर आलं -1. करेक्ट आहे. याचा कोफॅक्टर लगेच काढून ठेवा वाटलं. कन्फ्युजन नकोय, कोफॅक्टर लगेच काढतोय. सो C11 इक्वल टू -1 raised to the power 1 plus 1 M11. बरोबर आहे. M11 सांगा किती. -1 चा काय असेल +1. का +1? 1 plus 1 काय येतो E1. 1 plus 1 E1 येतो. 1 plus 1 E1 येतो. -1 ची पॉवर E1 झाली. काय करतोय आपण सध्या, मायनरला प्लस मायनस साइन देणं म्हणजे कोफॅक्टर. काल सांगितलं होतं मी. कोफॅक्टर काय काम करतो, कोफॅक्टर आय जे. आय म्हणजे रो, जे म्हणजे कॉलम. या ज्या वेळेस आपण 1 1 म्हणतो त्यावेळेस आय व्हॅल्यू 1 आहे, जे व्हॅल्यू 1 आहे. आय व्हॅल्यू 1, जे व्हॅल्यू सुद्धा 1 येते. त्यामुळं -1 रेस टू द पॉवर ज्यावेळेस आपण आय प्लस जे म्हणतो आणि एम आय जे, हे सगळे इंडिकेशन कशाचे आहेत, पोझिशन ऑफ एलिमेंट्स आहेत. इथे ते या ठिकाणी आहेत ते करस्पॉन्डिंग एलिमेंट चेक करा. इथे कम्पेअर करावं लागतं. हे मार्जिनच्या वरती लिहून ठेवा तुम्ही. आता आय ची व्हॅल्यू 1 plus 1 इथं आलं 1 1, इथं आलं 1 1. चेक करा मायनर 1 1 किती आहे, मायनर 1 1 -1 आहे. सो कोफॅक्टर सुद्धा किती झाला 1. म्हणजे मायनर जो होता तोच कोफॅक्टर इथं आलेला आहे. कशामुळं, E1 पॉवर मुळे. E1 पॉवर मुळे लक्षात ठेवायचं. E1 पॉवर आलं की मायनर हाच काय असतो, कोफॅक्टर असतो. अदरवाइज मायनर निगेटिव्ह असेल, पॉवर ऑड असेल तर साइन चेंज होतो. ट्राय अनदर मायनर. सेकंड मायनर काढू. मायनर ऑफ व्हॉट 1. मायनर ऑफ व्हॉट 1. मायनर ऑफ 1 2. मायनर ऑफ 1 म्हणत. मायनर ऑफ 1 परत एक काढून दाखवतो तुम्हाला. 1 चा मायनर काढायचा, परत 2/2 डिटर्मिनंट. 3/3 आलं की त्याचा रिड्यूस होत असतो 2/2. 3/3 आलं की त्याचं रिडक्शन होतं 2/2 मध्ये. आता 1 चा मायनर काढायचा. काय हाईड करणार, रो हाईड, कॉलम हाईड. 1 3 3 1 1 3 3 1. बरोबर आहे का. या 1 साठी चाललंय आपलं, या 1 साठी चाललंय. लक्ष देत आहे. या 1 साठी रो हाईड, कॉलम हाईड 1 3 3 1. जे 11th ला होते त्यांचं झालं पाहिजे सगळं आन्सर सहित क्लिअर कट पूर्ण कंप्लीट. 1 3 3 1 1 3 3 1. 1 into 1 -9 -8. -8 is the answer. 1 -9 -8. सांगा रे, डायरेक्ट लिहू. 1 2 कोफॅक्टर. C12 कोफॅक्टर. C12 कोफॅक्टर किती मग, -1 raised to the power 1 plus 2 M12. आता तुम्हाला माहिती 1 plus 2 म्हणजे किती रे, 3. 3 म्हणजे ऑड म्हणजे निगेटिव्ह, आणि ऑलरेडी असलेला निगेटिव्ह काय झाला तो पॉझिटिव्ह. 8 is the answer. 8 is the answer. पॉझिटिव्ह 8 झालं. मायनर हा निगेटिव्ह 8 होता, त्याचं पॉझिटिव्ह 8 झालं. काढा बरं तिसरा आणि सांगा. थर्ड काढून सांगा आन्सर किती येतं. थर्ड काढून सांगा आन्सर किती येतं. प्रत्येकाने सांगायचंय थर्ड किती येतो. थर्ड
झालंय आपलं ऑलरेडी, त्यामुळे माईक म्यूट ठेवलेलं आहे. झालंय आपलं, फक्त ते व्यवस्थित लिहित होतं, अलाइनमेंट व्यवस्थित आली नव्हती, त्यामुळे परत लिहिलं फक्त ते एवढंच आहे. अलाइनमेंट व्यवस्थित नव्हती त्याची, समजण्यासाठी एकदम व्यवस्थित पहिला फक्त काढून दाखवा, बाकी सगळे पटपट लिहिले तरी चालतात. फर्स्ट सेकंड जनरली काढून दाखवा, फर्स्ट काढा त्यातल्या त्यात, सेकंड सुद्धा काढायची गरज नाही, ते अंडरस्टूड असतं. पुढं तुम्हाला येतं, तुम्ही हुशार आहेत, ते अंडरस्टूड असतं त्याच्यानंतर. ओके, मायनर ऑफ 2 M13 लिहू डायरेक्टली, सांगा M13. एका मिनिटात हुशार झाले तुम्ही, सांगा पटकन मायनर ऑफ 13 किती? मग मायनर ऑफ 13 किती? मायनर ऑफ 13 किती? राईट, या पॉइंट ऑफ काय लक्षात ठेवायचं आहे, याचा मायनर काढायचा आहे. याचा रो हाईट, कॉलम हाईट, रो हाईट कॉलम हाईट 1 2 3 1 1 2 3 1 1 2 3 1. So write it here 1 2 3 1 1 2 3 1. Cross multiply. It is 1 minus 6 minus 5 is minor. Minus 5 is the minor. आता सांगा cofactor. C1 3 minus 1 raised to the power 1 plus 3 किती आहे? 1 कुठून आला, 3 कुठून आला? याची एलिमेंट पोझिशन आहे. परत विचारू नका हे कुठून घेतलं सर, तुम्ही मनाने नाही घेत आहे. याचे पोझिशन ठरवा, फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, 1 3 पोझिशन म्हणतात त्याला, करेक्ट. सो -1 + 3 M13. सो 1 into 1 3 एलिमेंट -5. सो -5 इज द आन्सर. काय सांगायचं मला, एवढं लक्ष द्या आता इकडं, काय सांगायचंय हे लक्ष द्या. काय सांगायचं या ठिकाणी, E1 पोझिशन आहे 1 1 1 1 ही E1 पोझिशन होती. E1 हा ऑड होता, हा परत E1 आला, E1 आला, बरोबर आहे. E1 पोझिशनचा जो मायनर असतो तोच कोफॅक्टर असतो, काही चेंज नाही, तोच कोफॅक्टर असतो. ओके, ऑड पोझिशनचा जो मायनर असतो तो चेंज होतो साइन बाबतीत. इथं कुठलं साइन होतं, इथं निगेटिव्ह साइन होतं, करेक्ट, निगेटिव्ह साइन होतं. आता कुठलं मिळालं तुम्हाला, पॉझिटिव्ह साइन. आता पॉझिटिव्ह साइन मिळालं. आता परत E1 आला, याचा अर्थ -5 ऍज इट इज राहिला पाहिजे. हे अल्टरनेट येतं, आता अल्टरनेट येत राहतं. लिहू पुढचे मायनस डायरेक्टली, लिहू पुढचे मायनस डायरेक्टली, लिहू का? काय म्हणते प्रतीक्षा, तुम्ही ते डिटेल्स काय? हा, बोर होत आहे, होऊ दे ते आहे. तुमचे फ्रेंड्स आहेत ना अर्धवट, काही जण नवीन असतात, त्यांना माहित नसतं, त्यांची 11वी झालेली नाहीये, त्यामुळे तसं असतं. M121. तुम्ही पुढचा क्वेश्चन घ्या टेक्स्टबुक मध्ये आणि सॉल्व्ह करा. 21 22 23. प्रॅक्टिस करताना तुम्ही टेक्स्टबुक मधून क्वेश्चन घ्या सर, ऍडजॉइन मेथडचा. तुम्हाला सांगू का, पेज नंबर सहित सॉल्व्ह करा. तुम्ही तर क्वेश्चन देतो, तुम्ही सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस म्हणून होऊन जाईल तुमचं लगेच, परत पाहण्याची गरज नाही तुम्हाला. ऍडव्हान्स मुलं आहेत तुम्ही. सांगतो ना तुम्हाला, पेज नंबर 54 क्वेश्चन नंबर 16 घ्या, ज्यांचं झालं असेल त्यांनी. 14 15 16 हे 3 क्वेश्चन्स करायचे. पेज नंबर 54. हेच बाकीचे मी होमवर्कला देणार बाकीच्या मुलांना. पेज नंबर, टेक्स्टबुकचा पेज नंबर, टेक्स्टबुक माहिती आहे ना, कलर माहिती आहे ना टेक्स्टबुक, पाहून घ्या टेक्स्टबुक, पाहिलं नसेल. बरेच जण चॅप्टर सुद्धा बघत नाहीत, कुठला चॅप्टर चालू आहे म्हटलं की ते विचारतात, आम्हालाच विचारतात, सर ते काय चालू आहे. चॅप्टरचं नाव सुद्धा बघून घ्या. फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक होतं, दुसरा मॅट्रायसिस, सेकंड मॅट्रायसिस, सर दिसत नाही, ब्लर होत आहे. मॅट्रायसिस चॅप्टर चालू आहे सेकंड, जो की 6 मार्क्सला आहे तुम्हाला. पेज नंबर 54 वर यायचं आहे. पेज नंबर 54 क्वेश्चन नंबर 14 15 आणि 16. बस झालं, एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करा. 14 15 आणि 14 15 कुठे गेलं ऍडजॉइन मेथड, 14 आणि 15 आहे. यस, 16 पण आहे, एलिमेंटरी काढून टाका वर्ड त्याच्यातला. यस, मिसलेनियस एक्सरसाइज पेज नंबर सांगितलं ना राजा, 54. मिसलेनियस एक्सरसाइज 2A, मिसलेनियस एक्सरसाइज 2A. ओके, दौडो अभी. 3 क्वेश्चन आहेत. आन्सर काढून सांगा मला, आन्सर काढून सांगा, क्वेश्चन नंबर आणि आन्सर मेन्शन करा.
कॉपी नाही करायचं रे. भरपूर जणांनी पेपर कॉपी केलं, तुम्ही लगेच कळतं कॉपी केलेलं पेपर. ओके, M21 ज्यांना माहित नाही त्यांनी लक्ष द्या. M21 ज्यांचं झालंय त्यांनी 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि बी फ्री टुडे. झाला कन्सेप्ट तुमचा आजचा. मायनर कोफॅक्टर फॉर 3/3 येतं ना एक्झामला, हे 4 मार्क्स साठी येतं. 4 मार्क्स साठी एक्झामला येतं, त्यामुळे हे करायचंच आहे कंपल्सरी. ओके, बाकीच्यांना होमवर्क म्हणून मिळेल ते क्वेश्चन्स. 2-1 पोझिशन म्हणजे इथं आलो आपण, या ठिकाणी आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम. याच्या बाबतीत रो कॉलम हाईड करा. हाईड द कॉलम, हाईड द रो. उरलेले 4 एलिमेंट्स 1 2 3 4 यांचं कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करावं लागतं. बरोबर आहे का? याचं कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करायचं. हा 1 याला मल्टिप्लाय करायचा, 1 मायनस 2. हा 1 इथला मायनस 2, 1 मायनस 2, 1 मायनस 2 डायरेक्ट लिहायचा आता. 1 मायनस 2 मायनस 1. नेक्स्ट M22 म्हणजे आपण इथे आहे. M22 बाबतीत हाईड द रो, हाईड द कॉलम. रो आणि कॉलम हाईड जर केलं, याचा रो हाईड करायचा, कॉलम हाईड करायचा. 1 into 0 होणार, 3 into 2, 0 minus 6. चुकलं तर सांगा रे. 0 minus 6 minus 6. ओके, 2 3 म्हणजे आपण या ठिकाणी असलं पाहिजे. 2 3 म्हणजे या ठिकाणी असलं पाहिजे. सो 2 3 म्हटल्यानंतर हा असा हाईड करून ठेवायचा. 0 1 3 1, 0 minus 3, 0 minus 3 हे मल्टिप्लिकेशन. सो -3. M23 पर्यंत झाला आपला. ओके, पुढं M31, M32, M33. that is the part minor, that is the part minor. 3-1 म्हटल्यानंतर इथे आपण 3-1 म्हटल्यानंतर इथे आपण याचा रो कॉलम हाईड करा. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि डिफरन्स, त्यालाच 2/2 डिटर्मिनंट म्हणतात. या 3 साठी मायनर काढतोय मी, या 3 साठी मायनर काढतोय. सो याचा रो कॉलम हाईड केला. मल्टिप्लिकेशन घेताना हे 2 आणि हे 2. सो 3 minus 4 minus 1, 3 minus 4 minus 1. M32 काढा. M32 काढायचा म्हणजे इथे आपण थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम. सो हा आणि हा पार्ट हाईड केल्यास 0 minus 2, 0 minus 2 सगळे मायनसच येत आहेत. बरोबर आहे ना? सगळे मायनस येतात का? ओके, चेक करा. लास्ट वन 0 minus 1, 0 minus 2. हे व्यवस्थित प्रॅक्टिस करा. येत नसेल फ्रेंड्स कडून शिकून घ्यायचं. फ्रेंड्स कशात काय कामाचे, मग फ्रेंड्स कडून शिकून घ्यायचं. ओके, सो स्टार्ट. काय असेल? C21, C21, C22, C23, C31, C32, C33. These are the cofactors. आता काही डिटेल लिहायची गरज नाही. 2 + 1 किती रे? 2 + 1 किती? Odd. 2 + 1 is the odd form आहे. 2 + 1 हा odd form आहे. ओके, 2 + 1 हा odd form आहे. 2 + 1 हा odd form आहे. हा -1 काय असेल? +1. 2 + 2 4 even आहे. -6 जशाला तसा, नो चेंज. 2 + 3 5 odd form आहे. -3 +3 झालं सर. -3 च्या ऐवजी +3. नेक्स्ट 3 - 4 -1 even form आहे. even form असल्यास as it is. 3 + 2 5 odd म्हटल्यानंतर निगेटिव्ह येणार. -, 3 + 3 6 even form आहे. even form असल्यास as it is. या पद्धतीने झालं. मायनर कोफॅक्टर तयार झाले. नेक्स्ट स्टेप इज व्हॉट? नेक्स्ट स्टेप इज कोफॅक्टर मॅट्रिक्स. हे समजून घ्या. हे आलं परफेक्ट की झालं, काही नाही लागत. आता फक्त ब्रेन वर्क आहे. पटपट फास्ट करता आलं पाहिजे. ब्रेन वर्क आहे, हे फास्ट करता आलं पाहिजे. दॅट्स इट.
ऍप मध्ये क्वेश्चन्स अपलोड करा. आज परत त्याच ठिकाणी क्वेश्चन्स मी देईल तुम्हाला. टेक्स्टबुक ऑनलाईन आहे, ई बालभारती कार्ट तिथून डाउनलोड करून घेणे. टेक्स्टबुक ई बालभारती कार्ट डाउनलोड करून घेणे. तसंही मी क्वेश्चन्स टाकतोच आहे ऍप मध्ये, चेक करा. तिथून तुम्हाला होमवर्क कम्प्लीट करत जायचं आहे. आजचा सुद्धा होमवर्क तुम्हाला कशामधून घ्यायचा आहे? ऍप मधून घ्यायचं. ऍपला फॉलो करत चला. रेग्युलर तुम्हाला प्रॅक्टिस पण मिळत जाईल त्याच्यावर. ओके. अरे अवनी काय झालं? हाऊ टू रिन्यूअलच नका टेन्शन घेऊ, ते होणार आहे अपडेट. नका टेन्शन घेऊ, त्याचं काम वर्क चालू आहे त्याच्याविषयी. अप्रुव्हल असतात, बुक्स आहेत, कारण त्याचे अप्रुव्हल चालू आहेत एकेका पब्लिकेशन्स, त्यामुळे वेळ लागतो. नाही तर झालं असतं आणि होऊन जाईल ते अप्रुव्हल. झालं. आता काय काढायचं? कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स. Cofactor matrix. Next step is the cofactor matrix. एकदा शिका, व्यवस्थित शिका. एकदा समजून घ्या, व्यवस्थित समजून, आणि नेक्स्ट क्वेश्चन्स मनाने ट्राय करायचे. बस, काय फारसा अवघड नाही. C11 -1, C12 + 8, हॉरिझॉन्टल जायचं -5. कोफॅक्टर मॅट्रिक्स काढतो आपण. 1 - 6 3, 1 - 6 3, -1 2 -1. Correct? This is the cofactor matrix. This is the cofactor matrix. A cofactor matrix है. हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे, राईट. याचा काय काढणार? ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स, दॅट इज adjoint of A. Adjoint of A equal to Cij. This is the Cij cofactor matrix. Cij याचा काय घ्यायचा? ट्रान्सपोज. याचा जर ट्रान्सपोज घेतला तर याचा ट्रान्सपोज is adjoint of A. Adjoint of A तयार. Adjoint of A तयार असेल. जे हॉरिझॉन्टल एलिमेंट्स आहेत त्यांना वर्टिकल ल्या. -1 8 -5, -1 8 -5, 1 - 6 3, 1 - 6 3, -1 2 -1, -1 2 -1. जे हॉरिझॉन्टल आहे त्यांना वर्टिकल लिहायचं, जे हॉरिझॉन्टल आहे त्यांना वर्टिकल लिहायचं, जे हॉरिझॉन्टल आहे त्यांना वर्टिकल लिहायचं. दॅट इज adjoint of A. Adjoint of A. सांगा डिटर्मिनंट किती होता? डिटर्मिनंट किती होता? 14 चा आन्सर. व्हेरी गुड हर्षवर्धन, एकदम गाडी जोरात आहे. येते सर, हुशार आहे मी. तुम्हाला उगाच वाटतं सर. ओके, adjoint. Now A inverse, final step. Now final step, A inverse. कितवा क्वेश्चन आहे? 14. 14 आहे का? A inverse equal to, लिहा ते, adjoint of A divided by determinant of A. So determinant of A कधी पण साइडला ठेवा. Determinant of A साइडला लिहा. हा डिनॉमिनेटर असतो, and denominator should not be 0, right? So that's why the matrix should be invertible. Matrix should be invertible. Invertible असला पाहिजे. Determinant should not be 0. Non-singular असला पाहिजे. Determinant should not be 0. Non-singular असला पाहिजे. Okay, start. Adjoint. -1 1, -1 8, -6 2, -5 3, -1. I'm not interested in writing the denominator. Just remove the negative sign.
निगेटिव्ह साइन मात्र रिमूव्ह करताय. दिस निगेटिव्ह साइन आय एम रिमूव्हिंग दिस फॉर्म. हा निगेटिव्ह साइन फक्त रिमूव्ह करा. 1/2 मात्र जशाल तसा ठेवा. डोंट टच टू 1/2. नेलं तरी चालेल आतमध्ये, पण ते खूप असं रॅशनल फॉर्म्स दिसतील. रॅशनल फॉर्म दिसतील, गरज नाहीये. फक्त निगेटिव्ह साइन चेंज करा. 1 निगेटिव्ह होता पॉझिटिव्ह लिहा, पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह लिहा. उलट साइन द्या प्रत्येकाला. उलट साइन द्या प्रत्येकाला. प्रत्येकाला उलट साइन द्या. दॅट्स इट. क्लिअर. इनवर्स तुम्हाला घ्यायचं असेल तर मल्टिप्लिकेशन घेऊन तुम्ही चेक करू शकता. दॅट विल कन्वर्टेड इनटू आय आयडेंटिटी मॅट्रिक्स. कशात कन्वर्ट होतो? ए इंटू ए इनवर्स काय असतं? ए इंटू ए इनवर्स आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो का आपण क्रॉस चेक करू. दिस इज नॉट द पार्ट ऑफ द क्वेश्चन. क्वेश्चनचा पार्ट नाहीये हा. दिस इज ओनली द क्रॉस चेक. ओनली द क्रॉस चेक. क्रॉस चेक आहे. असं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तुम्ही तर आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळायला पाहिजे कंपल्सरी. बरोबर आहे ना? या पद्धतीनं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळायला पाहिजे कंपल्सरी. कसं घेणार मल्टिप्लिकेशन? कसं घेतात? या ठिकाणी हॉरिझॉन्टल जायचं, या ठिकाणी व्हर्टिकली डाऊन. याला म्हणायचं फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट. लाईट मुळे दिसत नाहीये. गुड. दिसण्याची गरज पण नाहीये. याला हॉरिझॉन्टल रो, याला व्हर्टिकल कॉलमने डाऊन साइड यायचं. सो 0 1 ला 1 -8 ला 2 5 राईट. असं मल्टिप्लिकेशन होईल त्या ठिकाणी. या पद्धतीने मल्टिप्लिकेशन राहील त्याचं. मल्टिप्लिकेशन घेताना 0 1 ला मल्टिप्लाय होतो, 1 -8 ला मल्टिप्लाय होतो, 2 5 ला मल्टिप्लाय होतो. काय शिल्लक राहतो त्या ठिकाणी? सो 0 इंटू 1 1 इंटू -8 2 इंटू 5 म्हणजे -2 येतो इथं. हा -2 डिवायडेड बाय 2 जर घेतला तुम्ही तर 1 येतो. हा क्रॉस चेक सीईटी साठी फास्टेस्ट वेने करावा लागतो तुम्हाला. सीईटी साठी याचा यूज होऊ शकतो. यस. सीईटी मध्ये मेथड वेगळी आहे. सीईटीच्या मेथड सीईटीच्या लेक्चर मध्ये शॉर्टकट आहे याला. शॉर्टकट आहे याला. ऍडजॉइंट पर्यंतचा शॉर्टकट आहे. ऍडजॉइंट पर्यंत याला शॉर्टकट आहे. -2 चेक करा. हा 0 इथं -1 ला मल्टिप्लाय, 1 6 ला, 2 -3 ला, ऑटोमॅटिकली किती येणार? 0. 0 इंटू -1 1 इंटू 6 2 इंटू -3 0 येणार इथं. 0 -2 +2 परत 0 येणार. या पद्धतीने जिथं 1 0 0 नो चेंज. श्युअरली हे सगळं क्रॉस चेक करून घ्या. यू विल गेट द आयडेंटिटी मॅट्रिक्स. नो डाऊट. विदाउट एनी डाऊट यू विल गेट द आयडेंटिटी मॅट्रिक्स. क्वेश्चन कळालं का? क्वेश्चन प्रत्येकाला समजलं का? काही डाऊट असेल तर विचारा लगेच. हे कंपल्सरी आलं पाहिजे तुम्हाला. हे कंपल्सरी आलं पाहिजे. आता वेळ आहे तुमच्याकडं तर व्यवस्थित लेक्चर अटेंड करा. व्यवस्थित गोष्टी वेळेवर करून ठेवा. अदरवाइज सेल्फ कॉन्फिडन्स खूप लूज होणार तुमचा. अमर काही नाहीये. प्रोडक्ट ऑफ ए आणि ए इनवर्स घेतोय फक्त. ए आणि ए इनवर्स. इकडं हॉरिझॉन्टल जायचंय आणि इकडं व्हर्टिकली डाऊन यायचंय. हा 0 1 ला मल्टिप्लाय होत असतो. हा 1 -8 ला मल्टिप्लाय होत असतो. हा 2 5 ला मल्टिप्लाय होतो आणि त्यांची ऍडिशन घेतात. एकाच स्टेप मध्ये करायचं हे सगळं. एकाच स्टेप मध्ये करायचं.
येस, दॅट इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन म्हणून येतं. हर्षवर्धन, क्वेश्चन नंबर 15. ओके, टेक्स्टबुक पेज नंबर 54. अमर पायगुडे, हा जस्ट क्रॉस चेक आहे, हे एक्झाम मध्ये करायचंच नाहीये तुम्हाला, जस्ट सीईटी साठी सांगितलेला पार्ट आहे. 14 क्वेश्चन मध्ये मॅट्रिक्स आहे 1 2 3. 14 क्वेश्चन मध्ये मॅट्रिक्स आहे 1 2 3, 1 1 5, 1 1 5, 2 4 7, 2 4 7. 15 क्वेश्चन मध्ये मॅट्रिक्स आहे 1 0 1, 0 2 3, 1 2 1. 16 मध्ये यस ऍडजॉइन विचारलेला आहे. 16 मध्ये 1 2 3, -1 1 2, 1 2 4. दिस इज द 3 फॉर्म्स. बस झालं, एवढे क्वेश्चन केले तरी सफिशियंट. ओके, कितवा सॉल्व करायचा? 14 15 16. करण भोसले. ओके, मास्टर स्ट्रोक. कशाला गडबड केलेले पेपर मध्ये? कुठला क्वेश्चन चुकलाय? शेवटचा डेरिव्हेटिव्हचा, e raised to tan x आणि log x raised to the power tan x. करण खूप गडबड केली त्या क्वेश्चन मध्ये, काहीच्या काही करून ठेवलं त्या क्वेश्चन मध्ये. मधुर, पेपर फारच सरळ सरळ सॉल्व्ह करून ठेवलंय आपलं, काही रिस्क नाही घेतली पेपर मध्ये. डॉट सॉल्व्ह केले, डॉट बरोबर आहे ना मधुर? डॉट सॉल्व्ह केले, रिस्क नाही घेतली आहे मोठ्या क्वेश्चनची. नो रिस्क, व्हेरी गुड. ओके, 15 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. 15 नंबरचा क्वेश्चन सांगा रे, डिटरमिनंट किती? 15 नंबरच्या क्वेश्चन मध्ये डिटरमिनंट किती? 14 झाला असेल ऑलमोस्ट सगळ्यांचा. सांगा 14 मध्ये, फक्त स्टेप्स लिहून ठेवू आपण. सांगा 14 मध्ये डिटरमिनंट किती आला? सर शॉर्टकट अप्लाय करत होतो. ओके, 14 मध्ये डिटरमिनंट किती आला रे? 14 मध्ये डिटरमिनंट ऑफ किती? प्रणील, तन्वी. ओके, किती? -1. करेक्ट, -1 का? मायनर कोफॅक्टर. यस, मायनर कोफॅक्टरला शॉर्टकट आहे मंथन. यस, -1 सांगायचा. कोफॅक्टर मॅट्रिक्स किंवा ऍडजॉइन सांगा डायरेक्टली. ऍडजॉइन ऑफ ए, ऍडजॉइन ऑफ ए. ऍडजॉइन मॅट्रिक्स काय येतो 14 चा? किती ऍडजॉइन? 7 minus 20 -13 का? -13 येतो इथं. ओके, त्यानंतर 7 minus 10, 7 minus 10 -3, तो काय येतो? +3 येतो. +3 येतो. 4 minus 2, 4 minus 2 +2 येतो. +2 बरोबर आहे का? -13, 3 आणि 2. शॉर्टकट सीईटी ला आणि जेडब्ल्यू ला. इथं नाही, इथं बिलकुल नाही. शॉर्टकट सीईटी आणि जेडब्ल्यूच्या लेक्चर्स मध्ये तुम्ही शॉर्टकटच लिहिताय. बोर्डच्या पेपरला डायरेक्ट 0 मार्क लिहितात. तुम्हाला आता मजा वाटेल त्याची. ज्यांनी डेरिव्हेटिव्ह कसा काढलाय? रूट ऑफ टॅन ऑफ किती येतो? √x, राईट? असा डेरिव्हेटिव्ह आहे ना. काही काही जणांनी काय केलंय? 1/2 रूट टॅन √x इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² √x आणि रूटचा डेरिव्हेटिव्ह 2 √x. डायरेक्ट 0 मार्क मिळतात. स्टेप्स नाही, डायरेक्ट 0 मार्क. डायरेक्ट 0 मार्क देतात, काही बघत नाही. येस येस, तसंच असतं ते. असं जर लिहिलं ना, याचा आन्सर असं लिहिलं ना, डायरेक्ट 0 मार्क. का? स्टेप्स नाही आहेत. स्टेप्स नाही आहेत. तुम्हाला पहिल्यांदी
यू हॅव टू बी फर्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, कशाचा, रूटचा, त्यानंतर कोणाचा, टॅनचा, त्यानंतर कोणाचा, रूट एक्सचा. 3 स्टेप 4 स्टेप्स व्यवस्थित पाहिजे. चेक करा टेक्स्टबुक, सोल्युशन बुक चेक करा, त्याच्यामध्ये स्टेप्स दिलेले आहेत, त्याच पद्धतीने तुम्हाला बोर्डला जायचंय. एकही बोर्ड मध्ये स्किप जर करत असाल स्टेप तुम्ही, तर 1 मार्क्स डायरेक्ट गायब करून टाकतात. 1 मार्क डायरेक्ट गायब करणार, 1 मार्क गायब करू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, स्टेप्सला महत्व आहे बोर्डला, कुठेही शॉर्टकट वापरायचं नाही. एखादा डेरिव्हेटिव्ह तुम्ही पटकन काढताय, चुकीचं आहे, चुकीचं आहे. सीईटीला तुम्ही स्टेप्स न लिहिता मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करून लिहा, दॅट विल बी वर्क. येस, प्रत्येक स्टेप लिहायचे, 1 मार्क कुठेही काढू शकतात तुमचा. 3 मार्क्स क्वेश्चन असेल तर 1 मार्क्स कुठेही काढा, 2 मार्क्स क्वेश्चन असेल तर 1 मार्क्स कुठेही जाऊ शकतं तुमचं. 1 मार्क्स हाफ मार्क्स सिस्टीम नाहीये याला, डायरेक्ट 1 मार्क गायब करून टाकतात. ज्यांचा पेपर 80 आउट ऑफ 70 क्रॉस करत असेल तर त्यांच्यासाठी खूप मार्क्स कट करू शकतात. स्टेप्स प्रॉपर नसणं, कन्क्लुजन प्रॉपर नसणं. जसं आपण लिहितो ना लॉजिक मध्ये, irrespective of the switches the current flows through the circuit and lamp will glow or not, हे क्लिअरली मेन्शन पाहिजे तुमचं, राईट. मिनिमम नंबर ऑफ स्विचेस आले की त्याची डायग्राम व्यवस्थित काढणं, असे कन्क्लुजन्स म्हणतो आपण त्याला. आणि ते जर कन्क्लुजन व्यवस्थित नाही लिहिले की डायरेक्ट 1 मार्क जात. बोर्डला किती साधारण 50-60 मार्कांपर्यंत त्या गोष्टी पाहिल्या जात नाही, त्याकडे थोडंफार इकडे तिकडे झालं तर बघितलं जात नाही. पण ज्यावेळेस तुमचा पेपर 70 क्रॉस करतो त्यावेळेस काय करणार, आता कटाक्षाने बघणार, सगळ्या गोष्टी कटाक्षाने बघणार. तेवढं प्रॉपरली मुलं लिहितात, कारण 70 अबोव्ह असणारे मुलं जनरली तेवढी काळजी घेऊन असतात. कुठे चेक करायचं, हे तुमचं टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुक मध्ये सगळ्या स्टेप्स दिल्यात तुम्हाला, कसं लिहायचंय, काय लिहायचंय, त्याला तुम्हाला फॉलो करायचं. ते फॉलो नाही करणार, तुमचे मार्क्स डाऊन आणून ठेवणार, ते 70च्या खालीच आणून ठेवतात तुम्हाला. ते किती लिहा पेपर तुम्ही, छोट्या छोट्या गोष्टीवर काय करतात, मार्क्स कमी करत जातात. प्रत्येक सेक्शन मध्ये एक मार्क पकडा, एक 2 मार्क्स कमी जर केले की बरोबर 70च्या खाली येतो पेपर. क्वेश्चन सगळे अटेम्प्ट होणं, त्याचा प्रॉपर रिझन लिहिणं फार गरजेचं आहे. मॅथ्स म्हणलं की रिझन लिहायचंच आहे कंपल्सरी. मॅथ्स म्हणल्यानंतर रिझन लिहायचंच आहे. येस, मला चूक आठवली. येस, करण भोसले, सिंहगड रोड. काय केलंय, 1 + cos 2x चा फॉर्म्युला बघ बरं, काय लिहिलं तू. हा बेसिकली 2 cos square x असतो, आणि 1 - cos 2x चा फॉर्म्युला, 1 - cos 2x चा फॉर्म्युला 2 sin square x असतो राजा. बरोबर आहे. काही जणांनी कहर केलाय, कहर cos by sin tan घेऊन ठेवलाय, cos by sin tan घेऊन ठेवलाय, किंवा जबरदस्ती tan आणलाय. कुठून आणलाय त्यांनाच माहिती. इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह. काही जणांनी क्वेश्चन चुकीचा घेतलाय, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. जे क्वेश्चन आहे तशाला तसा घ्यायला पाहिजे होता. रिझन लिहायचे, मंथन, प्रत्येकाचे रिझन लिहिले पाहिजे. आता हा क्वेश्चन आहे, या क्वेश्चन मध्ये हे रिझन पाहिजे तुमचं. हे रिझन नसेल तर मार्क गाळू शकतात. हे रिझन पाहिजे, 1 + cos 2x 2 cos square x, हे लिहायचंय कंपल्सरी तुम्हाला. हे सपोर्टिव्ह पार्ट असतो, कारण हा 11th मध्ये, डायरेक्ट 12th मध्ये नाहीये. 12th मधला पार्टच नाहीये, हा 11th मधला पार्ट आहे. लॉग रिलेटेड इतका क्वेश्चन सोपा टाकून सुद्धा बऱ्याच जणांनी मिस्टेक केली आहे. लॉग x होता, त्याचा बेस e स्क्वेअर आहे. चेंज ऑफ बेस लॉ वापरला तर log x येतो, डिवायडेड बाय log e स्क्वेअर येतो. काय अवघड होतं मला सांगा. log x e स्क्वेअर हा फ्रंटला आला, log x झाला, डिवायडेड बाय 2 log e. हा क्वेश्चन जर तुम्ही टेक्स्टबुक मधून कॉपी करून लिहित असाल तर सगळ्यात मूर्खपणा चाललाय सध्या, बाकी काही नाही. मूर्खपणा चाललाय, बाकी काही नाहीये. आता y = x⁻x, कहर वाटतं मला, कहर. y = x चा स्क्वेअर घेऊन सॉल्व्ह केलं त्याला. x⁻x आहे, फंक्शन रेस टू फंक्शन आहे. वेळ गमावताय तुम्ही, बाकी काही नाहीये. फंक्शन रेस टू फंक्शन आहे, ही गोष्ट साधी आणि सरळ आहे, काही अवघड नव्हता हा क्वेश्चन. फॉर्म्युला म्हणून युटिलाइज होतो सीईटीला आणि जेईईला. तर सीईटी जेईईला फॉर्म्युला म्हणून युटिलाइज होतो हा. तर सो केअरफुली टाइम जातोय, बाकी काही नाहीये. टाइम चाललाय तुमचा वाया, बाकी काही नाहीये. तुम्ही टाइम गमावला आता तर होणार नाही पुढं, हे लक्षात ठेवा. ज्या त्या वेळेसचे लेक्चर ज्या त्या वेळी अटेंड करा. त्यामुळे लेक्चर अटेंड करा, कंटाळा करू नका. सेल्फ स्टडीला वेळ मिळतो, सेल्फ स्टडीला वेळ मिळणार तुम्हाला. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी
हे 3 मंथ्स. ऍडिशनल नोव्हेंबर सुद्धा ऍड करा. पुढे आहे तुम्हाला फेब, मार्च, एप्रिल, मे एंडिंग पर्यंत तुम्हाला एक्झाम होऊ शकते. सपोज कुठली असेल, सीईटी असेल समजा, जेडबल इथे कुठेतरी येईल फेब मध्ये आणि एप्रिल मध्ये येईल, जेडबल इथे येईल. हे सेल्फ स्टडीला मिळतात. समजत नसेल तर सेल्फ स्टडी काय करणार आहेत तुम्ही, लेक्चर चुकून होऊ शकत नसतं तसं. येस अनिकेत, पण बोर्ड मेथडने आन्सर लिहायचं, एवढं लक्षात ठेवायचं अनिकेत, कंटाळा नाही करायचा त्याचा. बोर्डला बोर्ड मेथडने सिस्टमॅटिक लिहायला शिकायचं. हा तुम्ही ठरवा मग, बोर्डला तुम्हाला 50 मार्क पाहिजेत फक्त. 80 पैकी 50 आले, सोडून द्या विषय बोर्डचा आणि डायरेक्ट कन्वर्ट टू द ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. फुल ऑब्जेक्टिव्ह करायचं, काय बघायचं नाही दुसरं. बोर्डचे मार्क्स जेवढे येतील तेवढे, टेन्शन नाही घ्यायचं मग त्याचं. ऑब्जेक्टिव्ह जरी केले तरी बोर्डचे मार्क्स 50 ते 60 मार्कांच्या वरती आरामशीर जातात. तुम्हाला वेळ मिळणार, 2-3 महिने तुम्हाला स्पेअर राहणार, एवढं लक्षात ठेवा. आणि बसून करून घेणार तुमच्याकडून त्यावेळेस, डायरेक्ट बसून करून घेणार त्यावेळेस. सांगा इथला ऍडजॉइन काय सांगितलं. फेब मध्ये असते, पण यावर्षी शक्य नाहीये. फेब मध्ये तुमच्या बॅचला शक्यच नाहीये. फेब मध्ये तुमच्या बॅचला फेब मध्ये होणं शक्यच नाहीये. मार्च एंडिंग, एप्रिल एंडिंग पर्यंत जाईल बोर्ड तुम्हाला. ते सांगा -13, 3 आणि 2. पुढचा पार्ट 14 - 12. 14 - 12 म्हणजे 2 आणि ऑड पोझिशन. 2 आणि ऑड पोझिशन -2 का. चेक करा ऍडजॉइन ऑफ ए काय आहे. सांगा इथला ऍडजॉइन ऑफ ए काय आहे. येस इझी टॉपिक आहे. हे तुमचे झाले का क्वेश्चन. 14, 15, 16 झाले का प्रत्येकाचे. ओके सांगा 15 चा डिटरमिनंट किती आलं. 15 चा डिटरमिनंट किती आलं आणि 16 चा डिटरमिनंट किती आलं. पहिले हे क्रॉस चेक करून घ्या. सांगा पटकन ज्यांनी आन्सर काढले. 15 चा डिटरमिनंट 15 चा आहे का प्रतीक्षा. हा येस सांगा पटकन. 15 चा डिटरमिनंट किती आलं. किती आलं -6. ओके 16 चा डिटरमिनंट. 16 चा डिटरमिनंट 16 चा डिटरमिनंट. यस श्रुती पुढं. यस प्रणीव +3 का -3 राजा. +3 का -3 बोलो पटकन. 16 चा डिटरमिनंट किती आलेला. +3 का -3. मधुर -3 का +3. मग बाकीच्यांचे आन्सर +3 आहे. ओके डिटरमिनंट इज +3 आले. सांगा डायरेक्ट ए इनवर्स सांगा. ऍडजॉइन लिहित बसत नाही, डायरेक्ट ए इनवर्स सांगा. ए इनवर्स याचा किती. बाकीच्यांनी करायचं रे क्वेश्चन. ए इनवर्स किती याचा. हा -1 आहे. -1 आतमध्ये मल्टिप्लाय करून आन्सर सांगा. -1 जनरली आतमध्ये मल्टिप्लाय करून सांगा. पहिला रो किती 14 चा. 14 चा फर्स्ट रो. येस अवनी 15, 16 कंप्लीट. व्हेरी गुड. 14 चा सांगा मला पहिल्यांदा. फर्स्ट रो सांगा. 14 साठी फर्स्ट रो सांगा. 14 साठी फर्स्ट रो सांगा. 14 साठी फर्स्ट रो सांगा. क्रॉस चेक साठी लिहून ठेवतो, तुम्ही स्वतः करा. एक क्वेश्चन मी डेप्थ अँड डिटेल्स मध्ये समजून सांगितलं तुम्हाला, तरी सुद्धा काय करा. सॉल्व एक्झाम्पल एक ट्राय करा. सफिशियंट आहे ऍडजॉइन साठी. फर्स्ट 13 2 -7 का बरोबर आहे का. क्रॉस चेक करून सांगा. नेक्स्ट -3 1 2. नेक्स्ट -2 0 1. बरोबर आहे का. चेक करा. नेक्स्ट पुढचा 1/3. सांगा 15 चा आन्सर. 15 चा आन्सर. 15 चा आन्सर पाहून नाही सांगायचं रे. आज व्यवस्थित करून ठेवा. 3 डिवाइड नका करू. 2 - 1 1 का. 2 - 1 1 का बरोबर आहे का.
येस पुढं प्रणील -4 to -2 का ओके इथं काय मायनस साइन बाहेर होता प्रणील तो आतमध्ये घेतोय म्हणजे 4 to हा 1/6 जशाल तसं ठेवतो फक्त निगेटिव्ह साइन आतमध्ये घेतो निगेटिव्ह साइन जर आतमध्ये घेतला तर 4 - 2 + 2 4 - 2 + 2 -3 0 + 3 +2 +2 आणि -2 1/6 ठेवलं बाहेर 1/6 बाहेर का 1/3 बाहेर 1/6 का 1/3 बाहेर प्रणील 6 आहे ना कारण बरोबर एक आन्सर मग आता आन्सर करेक्ट आहे का फक्त निगेटिव्ह साइन आतमध्ये घेतला निगेटिव्ह साइन आतमध्ये घेतलेला आहे सांगा लास्ट क्वेश्चन लास्ट इथं फर्स्ट रो 3 बाहेरच ठेवा 3 बाहेरच ठेवा ते आतमध्ये नका घेऊ 3 आतमध्ये घ्यायचा नाही दिले ना प्रतीक्षा निगेटिव्ह साइन आतमध्ये घेतला पण प्रतीक्षा त्या केस मध्ये 0 - 2 1 0 - 2 1 0 - 2 1 6 1 -5 6 1 -5 -3 0 झालं तुमचा होमवर्क हा अपलोड करायचा आहे बस व्यवस्थितपणे हा अपलोड करायचा आहे ऍप मध्ये हे 3 क्वेश्चन्स देण्यात येतील हे 3 क्वेश्चन्स ऍप मध्ये अपलोड करा फक्त तुमचे झालेले मायनर कोफॅक्टर मेथड ओके याच्याशी रिलेटेड थोडंसं डिफरंट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो दॅट वी विल टेक इट तो आपण घेऊयात याच्याविषयी काय डिफरंट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते आपल्याला पाहायचं adjoint method is the adjoint method होती कधी कधी क्वेश्चन असं फिरून विचारतात ए गिवन आहे a as 1 2 3 a as 1 2 3 1 - 2 - 3 b as 1 - 1 1 2 आणि 1 - 2 कधी कधी असा क्वेश्चन असतो फाइंड ए बी फर्स्ट थिंग प्रोडक्ट ऑफ ए बी फाइंड आउट करायचं आणि ए बी हॅज द इनवर्स whether AB has inverse whether AB has inverse whether AB has inverse or not हे तुम्हाला काढायचं AB ला इनवर्स एक्झिस्ट आहे का नाही हे तुम्हाला सांगायचं AB ला इनवर्स एक्झिस्ट आहे का नाही A मॅट्रिक्स ला फर्स्ट रो 1 2 3 फर्स्ट रो 1 2 3 second row 1 - 2 - 3 1 - 2 - 3 B matrix 1 - 1 1 2 1 - 2 दिलं याच्यामध्ये find AB whether the AB has inverse or not हे तुम्हाला काढायचं whether the AB has inverse or not हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं A लिहा B लिहा AB फाइंड आउट कसा करणार चेक करा whether AB has inverse or not याचं तुम्हाला सांगायचं यस मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का हा फर्स्ट क्रॉस चेक मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का हा फर्स्ट क्रॉस चेक
येस मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का सांगा. ए ची ऑर्डर किती आहे? ए हॅज द ऑर्डर, बी हॅज द ऑर्डर. ए ची ऑर्डर किती, बी ची ऑर्डर किती? ए ची ऑर्डर किती? रो आहेत, 2 रो आहेत. किती कॉलम आहेत? 3 कॉलम. 2 रो 3 कॉलम. 2 रो 3 कॉलम्स. करेक्ट. सांगा इथे किती? 3 रो 2 कॉलम्स. 3 रो 2 कॉलम्स. 3 रो 2 कॉलम्स. काय सांगतं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन? हे दोन्ही इक्वल पाहिजेत. हे दोन्ही इक्वल पाहिजेत. याच्यातले कॉलम्स, याच्यामधले रो दोन्ही इक्वल पाहिजेत. फर्स्ट डेला सांगितलं होतं ते दोन्ही इक्वल पाहिजेत तर मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आहे. सांगा मग प्रोडक्ट ऑफ ए बी. प्रोडक्ट ऑफ ए बी किती येतो मग? प्रोडक्ट ऑफ ए बी हॅज द ऑर्डर 1 2 3 1 minus 2 minus 3 with the multiplication 1 minus 1 1 2 1 minus 2. राईट. सांगा याचं मल्टिप्लिकेशन. येणारा मॅट्रिक्स किती बाय कितीचा? येणारा मॅट्रिक्स 2 by 2 चा असेल. येणारा मॅट्रिक्स किती बाय कितीचा असेल? 2 by 2 चा असेल. येणारा मॅट्रिक्स 2 by 2 चा असेल. येणारा मॅट्रिक्स मात्र 2 by 2 चा असतो. सांगा इकडं हॉरिझॉन्टल जायचं, इकडं वर्टिकली खाली यायचं. स्टार्ट द मल्टिप्लिकेशन. स्टार्ट द मल्टिप्लिकेशन. कसं घेणार मल्टिप्लिकेशन? मल्टिप्लिकेशन कसं घेणार? या ठिकाणी लक्षात ठेवा, इथला 1 मल्टिप्लाय होत असतो. साईडला लिहितोय 1 into 1 झाला तो. आणि इथला 2, इथला 1 मल्टिप्लाय होतो. पुढे सरकायचं, इकडे पुढे जायचं, इकडे खाली यायचं. 2 into 1 याला प्लस करा, प्लस करून 2 into 1 लिहायचं. याला 3, याला 1, 3 into 1, 3 into 1. झेपलं का चेक करा. 1 into 1, 2 into 1, 3 into 1. 1 into 1, 2 into 1, 3 into 1. झेपलं का? इकडे हॉरिझॉन्टल जायचंय, वर्टिकली डाऊन यायचं. दॅट इज द फर्स्ट एलिमेंट. याला म्हणा फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट म्हणायचं. याला लँग्वेजच तशी वापरायची. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट. तुम्हाला ए इनवर्स एक्झिस्ट आहे का नाही हे सांगायचं. ओके. ए इनवर्स एक्झिस्ट आहे का नाही ते सांगायचं आणि ए इनवर्स काढून पण दाखवा. बस ए इनवर्स काढून पण दाखवा. क्लिअर आहे प्रत्येकाला हे काय केलं ते? असा एलिमेंट सांगा. इथं 1 + 2 + 3 आन्सर इज 6. सो इथं आन्सर 6 या पद्धतीनं येतं. या पद्धतीनं आन्सर 6 येतं. हा झाला फर्स्ट एलिमेंट. फक्त पहिला एलिमेंट तुम्ही काढला, काही केलेलं नाही आहे. फार काम मोठं नाही केलं तुम्ही, फार मोठं काम नाही केलं. फक्त एकच एलिमेंट काढलाय. काढा बाकीचे. बाकीचे काढताना काय करायचं आता? हाच रो वापरायचा, कॉलम मात्र सेकंड. हाच रो, कॉलम मात्र सेकंड. फर्स्ट रो, सेकंड कॉलम. हे शिका पटकन. सांगा काय? -1, 1 into -1 प्लस 2 into 2. इकडं हॉरिझॉन्टल जायचंय, इकडं खाली यायचंय. 3 into -2. 3 into -2. सांगा आन्सर किती? -1 + 4 -6. -7 + 4 -3. So this is -3. Second row, first column. Yes, correct आहे. बरोबर आहे. सेकंड रो. सांगा इन्व्हर्टिबल आहे का नाही? अरे 2 by 2 आन्सर आहे यार ना. सांगा लास्ट. इथला एलिमेंट काढायचा जो की सेकंड रो फर्स्ट कॉलम मध्ये. रो सेकंड आहे, कॉलम फर्स्ट आहे. रो सेकंड आहे, कॉलम फर्स्ट आहे. हे समजून आलं पाहिजे पटकन. हे समजतं का? हा सेकंड रो आहे, हा फर्स्ट कॉलम आहे, त्याचा एलिमेंट इथं लिहायचा आहे. करा मल्टिप्लिकेशन आणि सांगा. मल्टिप्लिकेशन घेऊन सांगा काय येतं. हे समजलंच पाहिजे. 1 into 1 -2 into 2 घ्यायचा आहे. सेकंड रो, फर्स्ट कॉलम. रो नंबर 2, कॉलम नंबर 1 यांचं मल्टिप्लिकेशन चाललंय आपलं. रो नंबर 2, कॉलम नंबर 1 चं मल्टिप्लिकेशन चाललंय आपलं. सॉरी काय या ठिकाणी 1 into 1
minus 2 into 1, 1 into 1, minus 2 into 1 plus minus 3 into 1, minus 3 into 1, 1 minus 2 minus 3, minus 5 plus 1 minus 4, correct? minus 4. नेक्स्ट आता R2 तोच ठेवायचा, फक्त C1 ला कट करा, C2 लिहा, C2 लिहा, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, C2 लिहायचं, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, लिहिताना C2 लिहायचं. सांगा काय करणार. 1 into minus 1, 1 into minus 1, minus 2 into 2, minus 2 into 2, पुढं प्लस लिहायचं, minus 3 into minus 2, minus 3 minus 2. सांगा कॅल्क्युलेशन किती आले. minus 1 minus 4 minus 5 plus 6 म्हणजे आन्सर 1. पटकन करता आलं पाहिजे, याला म्हणतात मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. झेपतं का सांगा पटकन. झेपतं का तुम्हाला. काय वाचायचं. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट एलिमेंट प्रोसेस या पद्धती. 1 1 ला, 2 1 ला, 3 1 ला, इकडं हॉरिझॉन्टल, इकडं डाऊन साइड, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता तुमचा तयार झाला फक्त मॅट्रिक्स ए बी. हा इन्व्हर्टिबल आहे किंवा नाहीये पुढची प्रोसेस, आणि इन्व्हर्टिबल असेल तर इन्व्हर्स काढून ठेवा. हा झाला प्रोडक्ट ऑफ ए बी. प्रोडक्ट ऑफ ए बी किती आलं. 6 minus 3 minus 4 and 1. आता याचा डिटर्मिनंट, डिटर्मिनंट ऑफ ए बी फर्स्ट काढावं लागेल आपल्याला. 6 minus 3, 6 minus 3 minus 4 1. So multiplication, 6 minus of minus 4 minus 3 minus 12. So answer is minus 6. So determinant of AB is not equal to 0. So AB is invertible. So AB is invertible. अवनी लास्ट एलिमेंट minus 1 येतं का. minus 1 कसं काय चेक करू आपण. minus 1 minus 4 minus 5 झाला, minus minus plus 6 येणार, plus 1 बरोबर आहे. बरोबर आहे ना. एलिमेंट प्लस पण येतो. अवनी मिस्टेक नाही झाली पाहिजे. चेक करा परत. -1 -4 -5 झाला आणि +6 बरोबर आहे का अवनी. झाला -6. AB इज नॉट 0. ओके. सो काढा. काय काढणार. AB इनवर्स इज एक्झिस्ट. AB इनवर्स इज एक्झिस्ट. AB इनवर्स एक्झिस्ट आहे. ओके. AB इनवर्स एक्झिस्ट आहे. AB इनवर्स जर एक्झिस्ट असेल तर AB इनवर्स काढण्यासाठी पहिल्यांदा काय काढाल. मायनर कोफॅक्टर. त्याचे मायनर कोफॅक्टर चालू करा. मायनर कोफॅक्टर सांगा. मायनर ऑफ 6 M11 किती 1. मायनर ऑफ -3 1 2. -4 minor of -4 -3 minor of 1 6. cofactor 1 1 1 2 2 1 2 2. ओके. सांगा कोफॅक्टर. हा दशलक्ष, हा ऑड आहे, हा ऑड आहे, हा इवन आहे, दशलक्ष. हे झाले कोफॅक्टर. So cofactor matrix, cofactor matrix, Cij, cofactor matrix 1 4 3 6. Now adjoin of AB, adjoin of AB, transpose of cofactor matrix, transpose of cofactor matrix, transpose of cofactor matrix. Okay. Transpose of cofactor matrix. Then A inverse, adjoin of AB divided by determinant of AB, adjoin of AB divided by determinant of AB. Next. Adjoin of AB divided by determinant of AB. Adjoin of AB, determinant of AB -1 by 6.
1 3 4 6 निगेटिव्ह साइन ने आतमध्ये मल्टिप्लाय करा फक्त बस. -1 -3 -4 -6. That is the final answer. one more thing. लेक्चर सोडू नका. 1-2 मिनिटं फक्त मला काय सांगायचं ते ऐकून घ्या पहिल्यांदा. ए बी काढला आपण, प्रोडक्ट ऑफ ए बी सुद्धा काढला, त्याचा इनव्हर्स काढलेला आहे. ओके, कोण सांगणार रे? ए इनव्हर्स किती आणि बी इनव्हर्स किती? पटकन सांगा. ए इनव्हर्स काढून सांगा रे आन्सर किती, हे लिहून ठेवा बाकीच्यांनी. बी इनव्हर्सचा आन्सर किती रे? बी इनव्हर्सचा आन्सर किती? पटकन काढून सांगायचं. ए इनव्हर्स किती आणि बी इनव्हर्स किती? पटापट 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 वर्क करून सांगायचं. ए इनव्हर्स किती, बी इनव्हर्स किती? पटापट पटापट पटापट. ए बी इनव्हर्स घेतलं ना विवेक जोशी? ए बी इनव्हर्स घेतलेला आहे. ओके, इथं ए इनव्हर्स लिहिलं चुकून. ए बी चा इनव्हर्स आहे. ओके, काढा रे पटकन. ए इनव्हर्स किती आणि बी इनव्हर्स किती? का नाही येणार? ए इनव्हर्स, हा, ए इनव्हर्स बी इनव्हर्स इथं पॉसिबल नाही सर. येस 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 येस, बरोबर आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स नाहीये, डिटरमिनंट होऊ शकणार नाहीये. क्वेश्चन वेगळा आहे हा. ओके, क्वेश्चन सांगतो तुम्हाला काय करायचं ते. क्वेश्चन नंबर, येस, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 याच्यात नाही पॉसिबल, सॉरी, याचा डिटरमिनंटच तुम्ही काढू शकणार नाही. हा स्क्वेअर नाहीये, स्क्वेअर नाही. मला एक रिझल्ट फक्त सांगायचा या ठिकाणी. ओके, हा झाला का क्वेश्चन सर्वांचा? या क्वेश्चन साठी ए इनवर्स बी इनवर्स पॉसिबल नाहीये. सॉरी, अरे 0 पॉसिबलच नाहीये. डिटरमिनंट होऊ शकत नाही याचा. डिटरमिनंट कधी पण 2/2 आणि 3/3 चा असतो, याचा नसतो कधी. ओके, काय सांगायचं होतं मला? क्वेश्चन नंबर 9, एक्सरसाइज 2A. एक्सरसाइज 2A क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला करायचं. Miscellaneous exercise 2A. Okay, question number 9. Question number 9. A equal to, सर तुम्ही सारखं उड्या मारत क्वेश्चन घेता, एका लाईन मध्ये घेत नाही. एका लाईन मध्ये क्वेश्चन व्यवस्थित नाही आहेत टेक्स्ट बुक मध्ये. कन्सेप्च्युअली क्लिअर राहायचं असेल ना, कदाचित टेक्स्ट बुक ऍज इट इज घेणं पॉसिबल नाही होत. एक्झॅक्टली घेणं नाही शक्य होत. आता याच्यामध्ये आता जसा क्वेश्चन सॉल्व्ह केला तसंच फाइंड ए बी पहिल्यांदा. फाइंड ए बी जशाला तसा. त्यानंतर फाइंड ए बी चा इनव्हर्स, आताची मेथड पूर्ण, राईट. परत फाइंड ए इनव्हर्स. ए इनव्हर्स पण काढायचं सेपरेटली, आता काढू शकता तुम्ही. बी इनव्हर्स पण काढायचा. ओके, ए इनव्हर्स बी इनव्हर्स काढायचा. अँड आय हॅव टू डिफाईन द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हिअर. सगळ्यात महत्वाचा पार्ट आला की मुलं लेक्चर सोडून देतात. काय मजा वाटते त्यांना काय माहिती. काय होतं, वर्षभर तुम्ही अभ्यास करता, पण या गोष्टी जर येत नसतील ना, तर त्या सगळ्या डेड होऊन जातात त्या एक्झाम. डेड होणार त्या एक्झाम मध्ये. एक्झाम मध्ये डेड होणार हे सगळं, एवढा सगळा अभ्यास. आणि एक्झाम मध्ये हेच विचारतात. आता काय सांगणार आहे तेच विचारतात एक्झाम मध्ये. एक्झाम मध्ये काय विचारतात तर ए बी इनव्हर्स, ए बी ब्रॅकेटचा इनव्हर्स, ए बी ब्रॅकेट इनव्हर्स इक्वल टू बी इनव्हर्स ए इनव्हर्स. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. प्रोडक्ट ऑफ ए बी तयार करा, ए बी चा इनव्हर्स तयार करा. ती प्रोसेस आता मी घेतली आहे. पूर्ण एक्सरसाइज करायला वेळ आहे अनिकेत, गडबड नाही करू. अनिकेत अजून माझा चॅप्टर अर्धवट झालाय. तो तुझ्या वेळेस एक्सरसाइज करशील, बरेच प्रॉब्लेम येतील, ट्रबल येतील तुला. ते ए इनव्हर्स वेगळा काढा, बी इनव्हर्स वेगळा काढा, आणि हा रिझल्ट आहे. हा रिझल्ट परत एकदा लिहून ठेवा. ए बी सी जर असेल आणि त्याचा जर इनव्हर्स असेल तर सी इनव्हर्स बी इनव्हर्स ए इनव्हर्स असं असतं. सी इनव्हर्स बी इनव्हर्स ए इनव्हर्स असं असतं. जसं ट्रान्सपोज मध्ये पण आहे पहा. ए बी चा ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज असतो, लक्षात ठेवा. ए बी सी चा ट्रान्सपोज सी ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज असा येतो रिझल्ट. दिस इज द रिझल्ट फॉर्म. ओके, लक्षात ठेवा.
adjoint of AB is adjoint of B into adjoint of A. Yes, हे रिझल्ट तुम्हाला एक्स्ट्रा शिकावे लागतात अपार्ट फ्रॉम द मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मध्ये नुसतं इनवर्स येऊन चालत नाही, तर हे कन्सेप्ट ऍड होतात. प्रोडक्ट ऑफ ए बी घ्यायचा आहे, इनवर्स काढायचा आहे, ए इनवर्स बी इनवर्स काढायचा आहे, तुम्हाला लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड या पद्धतीने मिळते. राहील लक्षात राहील का? ट्राय दिस क्वेश्चन्स, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. इम्पॉर्टंट आहे का? यस आहे, सीईटी पर्यंत इम्पॉर्टंट आहे. ओके, वन मोर ऍडिशनल त्यांनी सांगितलंय, adjoint of what? Product of AB. Adjoint of product of AB equal to adjoint of B into adjoint of A म्हणू शकतो. हे काही रिझल्ट्स आहेत, याच्यावरती डिपेंड करतात. हे आपल्याला स्वतःला ट्राय करून बघावे लागतात. असे रिझल्ट्स प्रत्येक वेळेस नोट म्हणून मेन्शन करा. ए दिलेला आहे, बी दिलेला आहे, ए बी काढा, ए बी चा इनवर्स काढा, ए काढा, ए इनवर्स काढा, बी इनवर्स काढा. आता क्रॉस चेक करा रिझल्ट. ए बी चा इनवर्स बी इनवर्स इंटू ए इनवर्स येतो, ए इनवर्स इंटू बी इनवर्स येत नाही, ए इनवर्स इंटू बी इनवर्स येत नाही. लक्षात ठेवा, बी चा इनवर्स आणि त्याच्यानंतर ए चा इनवर्स. हे तुम्हाला सीईटी जेडब्ल्यू ला उपयोगाला येईल. शुअर आहे ना? शुअर. इज व्हेरी इम्पॉर्टंट. बोर्डला पण आहेच, बोर्डला पण इम्पॉर्टंट आहेच. ओके, करणार का कम्प्लीट करून ऍप वरती अपलोड करा. क्वेश्चन्स मी टाकून ठेवेल ऍप मध्ये सुद्धा. त्याच ठिकाणी कालच्याच पार्ट मध्ये ऍडिशनल पार्ट तुम्हाला देण्यात येईल. थोडी प्रॅक्टिस करा. एक दिवसाचा गॅप असतो तसा आहे तुम्हाला, आणि एवढं केलं पाहिजे. थोडं तरी हार्डवर्क स्वतःहून सेल्फ स्टडीने केलं पाहिजे. गोष्टी समजून सांगतोय तुम्हाला, तुम्ही वर्क केलं पाहिजे. येस, प्रोबॅबिलिटी थोडासा गॅप दिला, करतो मी ते कम्प्लीट. प्रोबॅबिलिटी करतो मी कम्प्लीट. त्याचे एमसीक्यू घेताना सरांना ते परत घ्यायला सांगेल मी. प्रिव्हियस पण करू शकता, पुढचं पण करू शकता. ओके, क्वेश्चन कम्प्लीट करायचं आहे. थँक्यू, हॅव अ गुड डे.